नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद. आज आपण सी योगेश बोरसे रेवंची, गाव वायन, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 550 झाडांचा आंब्या बहाराची तयारी करत असताना आज हे झाड जवळपास 19 महिने पूर्ण झालेले आहे. 4 डिसेंबर 2025च्या हिशोबाने आपण या बागेची म्हणजे बरोबर दत्त पौर्णिमेच्या महोत्सवावरती आपण या बागेची पानगळ घेतली होती. 11 डिसेंबर 2025च्या हिशोबाने आपण पहिलं पाणी या बागेला दिलं होतं. आज जवळपास 32 ते 30 दिवसाच्या स्टेजमध्ये आपल्याला चौकी सेट झाल्यानंतर फुलांची अवस्था कशी निर्मिती झाली होती त्या प्रसंगी आपण हा व्हिडिओ बनवण्यामागचा दृष्टिकोन होता. मागील 32 ते 33 दिवसापासून जशी नवीन पालवी म्हणजे ज्याला आपण ओपनिंग ऑफ आईज म्हणतो किंवा बड इनिशिएशन म्हणतो किंवा डोळे डोंबारणी म्हणतो, तेव्हापासून पालवी निघणे म्हणजे पहिले 1 ते 7 दिवस पानगळ, 7 ते 21 दिवस जी म्हणतो आपण पालवी निघणे व 21 ते 25 किंवा 21 ते 30 दिवसापर्यंत नर चमकणे किंवा 21 ते 35 दिवसापर्यंत नर हा चमकत असतो. आणि आज आपल्या बागेची बरोबर 32 ते 35 दिवसाच्या हिशोबाने जर स्टेज बघितली तर आपल्याला या बागेमध्ये जर बघितलं तर कोणत्याही प्रकारची केन ही वरच्या स्वरूपामध्ये दिसून नाही राहिली. आपण कोणतीही हाताने केन ही काढलेली नाही आहे. तर शेतकरी बांधवांनी किंवा डाळिंब उत्पादकांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण आंब्या बहाराची तयारी करत असतो, आदलीमध्ये आपण पाण्याचं नियोजन हे जमिनीच्या हिशोबाने करावं. मध्यम, हलका आणि भारी जमीन अशा 3 प्रकारच्या जमिनींमध्ये आपला वॉटरचा डिस्चार्ज किती आहे किंवा पाण्याचा डिस्चार्ज कशी आहे त्या हिशोबाने मॅनेजमेंट करावं. आपण श्री योगेश भाऊंना श्री बायो एस्टेटिककडनं खालून ड्रिपच्या माध्यमातून सुरुवातीच्या पहिल्या पाण्याला आणि दुसऱ्या पाण्याला MSK न्यूट्रिक्सेलेस, MSK ऑर्टिफ्लोरा या 2 उत्पादनांचं ॲप्लिकेशन दिलेलं होतं. त्यानंतर 05234चे 2 डोसेस झालेले आहे. आणि वरून स्प्रेच्या माध्यमातून ज्यावेळी मवा आला त्यावेळेस आपण ॲसिटामाप्रिड घेतला. परत आपल्याकडे मवा आला त्यावेळेस आपण रोगर घेतलं. आणि चौकी सेट करण्याच्या दृष्टिकोनाने आणि केन थांबवण्याच्या दृष्टिकोनाने बघा, झाडाच्या 2 अवस्था असतात. एक शाकीय अवस्था असते आणि एक लैंगिक अवस्था असते. आणि शाकीय अवस्था आपल्याला नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. डाळिंब या पिकामध्ये 2 ते 10 दिवसांच्या प्रवासामध्ये 35-40 दिवसामध्ये आपल्याला शाकीय अवस्था एकदा चेक झाली ना तर त्यावेळेस आपलं त्याचं रूपांतर लैंगिक अवस्थेमध्ये होत असतं. आणि ती स्टेज आपण या बागेमध्ये बघू शकतो. 2 मिनटं महेश भाऊ, प्लॉटची एकदा कंडिशन दाखवा. आपण यामध्ये बघू शकता चौकींची संख्या ही असंख्य प्रमाणामध्ये आहे. आणि त्यासोबतच आपण 35-40व्या दिवशी या पद्धतीने फुलांची संख्या ही दिसत असतो. आज वरती टॉपला आपल्याला फुलांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसते, कारण की झाडांमध्ये सूर्यप्रकाश घेण्यासाठी स्पर्धा निर्माण होत असते. आणि पोटामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने गर्भधारणा ही निर्माण झालेली दिसते. ज्यावेळी आपण छाटणी घेत असतो, आपलं झाड किंवा आपलं झाडामध्ये सूर्यप्रकाश आत जाणं गरजेचं आहे. ज्या आतल्या चौक्या या सेट होत असतात, सूर्यप्रकाश पडला आणि त्या ठिकाणी स्ट्रेस निर्माण होत नाही व त्याचं रूपांतर आपल्याला लैंगिकतेमध्ये मिळत नाही. तर त्यामुळे छाटणी करताना आपलं झाड हे झुडपासारखं नसावं. आपल्या झाडामध्ये सूर्यप्रकाश हा गेला पाहिजे. त्या हिशोबाने आपण छाटणीवाल्यांचं नियोजन हे केलं पाहिजे. 32-33व्या दिवशी आपण मागचे 2-3 स्प्रे जर म्हटले तर योगेश भाऊंना मवा आणि फंगस म्हणजे बुरशी कंट्रोल करण्यासाठी ॲसिटामाप्रिड म्हणा किंवा इमिडाक्लोप्रिड म्हणा किंवा रोगर म्हणा या औषधांचा वापर केलेला आहे. त्यासोबतच बुरशीनाशकांमधून आपण टिल्ड, कुमानेल, साप, रोको या बुरशीनाशकांचा वापर केलेला आहे. आणि चौकी सेट होण्यासाठी आपण 05234, मॅजिक मिक्स, श्री प्लॅटिनो, C999, न्यूट्रिक्सेलेस या औषधांचा वापर केलेला आहे. तर डाळिंब उत्पादकांना मी खास करून सूचित करेल की आत्ता ज्या शेतकऱ्यांनी आदलीमध्ये प्लॉट हे पकडलेले आहेत 1 डिसेंबर, 4 डिसेंबर किंवा 11 डिसेंबर अशा वेळेस आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाणी न देता आपल्याला पाण्याचं वापसा कंडिशन ही लक्षात घेणं गरजेचं आहे, नंबर 1. व पिकामधला प्रकाश संश्लेषण क्रिया आपल्याला जी सी प्लॅटिनो या उत्पादनाच्या मार्फत आपण जी वाढवलेली आहे त्यामुळे आपली चौकी ही खूप फास्ट सेट झालेली आहे. पानांची जर लांबी आपण बघितली ही अतिशय चांगल्या पद्धतीने तयार झालेली आहे व प्रकाश संश्लेषण क्रिया त्यामुळे आपल्या झाडांची वाढलेली दिसतंय आपल्याला असं जाणवते. तर तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना मी सूचित करेल की आपण श्री बायोकडनं जे उत्पादनांचं ऑर्गॅनिक्स, इनऑर्गॅनिक्स आणि बायोलॉजिकल्स या 3-4 सेगमेंटमध्ये जे प्रोडक्ट्स उत्पन्न किंवा निर्मिती केलेले मागच्या 3 ते 4 वर्षापासून आपण हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये जर या उत्पादनांचा वापर सुयोग्य पद्धतीने जर केला तर नक्की आपलं शाश्वत उत्पन्न किंवा शेतीचा फायदा होईल असं मला जाणवतं. मी योगेश भाऊंना विचारेल की आपल्याला कशा पद्धतीने रिपोर्ट वाटले. व्यवस्थित वाट राहील एकदम चौकीची ग्रीनरी वगैरे सगळं काही. काय काय प्रोडक्ट वापरले आपण. श्री प्लॅटून वापरलं, मॅजिक मिक्स वापरलं आणि खालून ड्रिपने ऑल्टी फ्लोरा आणि ते MSK MSK आणि ते न्यूट्रिक्स न्यूट्रिक्सेलेस वापरलं. सगळ्याचे रिझल्ट व्यवस्थित वाट राहिले. पत्तीच चमक ही ती सगळी त्याच्यात दिसून येऊ राहिलं. चौक्यांची संख्या तुम्हाला कशी वाटते. चांगली चौकीची संख्याच जास्त आहे आज, म्हणजे केन नाहीच आहे ना, दिसूच राहिलं ना. आज आपल्याला गर्भधारणा कशी वाटते. गर्भधारणा चांगली वाट राहिली.
बघा, ज्यावेळी आपण बघत असतो की आर्लीमध्ये लोक आहे ना बायोस्टिम्युलंटचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे बायोस्टिम्युलंट्स मार्केटला आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फूल निर्मिती ही मुळीमधून खोडामध्ये, खोडामधून फांदीमध्ये, फांदीमधून आपल्याला चौकीमध्ये आणणं गरजेचं आहे. आपण वरून किती जरी बायोस्टिम्युलंट भारी भारी मारले किंवा ज्याचे नावं मार्केटमध्ये आजकाल आहेत, तरी आपलं फूल हे निघणार नाही. आपल्याला सर्क्युलेशन झाडामध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. झाडाची केन ही थांबवणं गरजेचं आहे. केन न काढता आपल्याला चौकीतून गर्भधारणा करणं हे गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांची केन ही मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, अशा वेळेस आपण 052, 044, 049, 32 अशा फर्टिलायझर ग्रेडचा वापर हा करावा. ताबुलीसारख्या सुद्धा औषधांचा वापर हा करू शकतो. सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला स्प्रेमधून देणं हे 1 वेळेस किंवा 2 वेळेस. तर आत्ताच ही योगेश भाऊंची गर्भधारणाची स्टेज ही सुरू झालेली आहे. बाजरीसारखी कुणी आपल्याला प्रत्येक चौकीमधून ही जाणवते. असं नाही की प्रत्येक झाडामध्ये आपण बघू शकतो. आज आपण या झाडामध्ये जरी परिस्थिती बघितली तर आपल्याला चौकींची संख्या आणि या पद्धतीमध्ये आपल्याला गुंजांची परिस्थिती आपण ही बघू शकतो. तर शेतकरी बांधवांना मी सूचित करेल की आपण सी बायो उत्पादनांचा वापर जे डाळिंब बागायतदार असतील त्यांनी नक्की चौकी सेट करण्याच्या स्टेजमध्ये आपण केल्यास नक्की आपल्याला फुलधारणा म्हणा किंवा गर्भधारणा निर्मिती होण्यास 100% मदत होईल, असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन. आभारी.